Today we learn basic proportionality theorem म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. In that theorem, statement of that theorem is if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. In Marathi, त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदणारी रेषा जर तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. That is the statement of that theorem. Again we learn if line parallel to a side of a triangle, in that figure there is a triangle ABC. Line L is parallel to segment BC. Line L parallel to segment BC of a triangle ABC intersect the remaining sides in two distinct point. Distinct म्हणजे भिन्न, इंटरसेक्ट म्हणजे छेदणे. म्हणजे ही रेषा राहिलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदते. म्हणजे आकृतीमध्ये बघा, इन ट्रायंगल ABC लाईन L, इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल टू सेगमेंट BC and line L intersects side AB and AC in two distinct point. Distinct means भिन्न, distinct points D and E respectively. परत पहा, in triangle ABC line L parallel to segment BC and line L intersect AB and AC in two distinct point D and E. That is our given. Again listen. In triangle ABC line L parallel to segment BC and that line L intersect म्हणजे छेदणे segment AB and segment AC in two distinct point D and E respectively. That is our given. To prove, what is to prove? Then there is a line. The line divides the side. Line divides the sides in the same proportion. Means what? That line L divides AB and AC in the same proportion. Proportion means AD upon DB. That is the proportion of line L to segment AB. Same proportion, so that's why there is a equal sign and AE upon EC. Means what? in Marathi line L काय करते? AB आणि AC दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे जर का ह्या लाईनमुळे AB चे रेशो जो आहे AD अपॉन DB आणि AC चा जो रेशो होतो AE अपॉन EC, म्हणजे इकडच्या तुकड्यांचा भागाकार बरोबर इकडच्या दोन तुकड्यांचा भागाकार हा समान असतो, त्याला म्हणतात डिवाइड्स इन द सेम प्रपोर्शन. ह्या रेषेमुळे ह्या ज्या दोन बाजू आहेत, ज्या दोन बाजूंना ती रेषा छेदते त्या दोन बाजूंना ती प्रमाणात विभागते. म्हणजे पहिल्या बाजूचे दोन तुकड्यांचा भागाकार बरोबर दुसऱ्या बाजूच्या दोन तुकड्यांचा भागाकार. हे झालं आपलं टू प्रूव्ह. कन्स्ट्रक्शन. इथे एक कन्स्ट्रक्शन करायचे, रचना करायची. ड्रॉ सेगमेंट BE अँड सेगमेंट DC. म्हणजे काय? BE आणि DC जोडायचे. आता प्रूफला दोन भाग करायचे, स्टेटमेंट आणि कॉज. याला आपण विधान म्हणतो, याला आपण कारण म्हणतो. आता पहिला आकडा याच्यामध्ये आता आपल्याला
प्रूफ करायचं आहे ना. मग आता इन दोन ट्रायंगल पहा आकृतीमध्ये, ट्रायंगल ए डी ई अँड बी डी ई. जर का तुम्ही हे दोन त्रिकोण पाहिले ए डी ई आणि बी डी ई, तुमच्या असं लक्षात येईल दोघांमध्ये ई कॉमन असल्यामुळे ई झाली ई पासून आपण हाईट धरूयात. म्हणजे ही उंची जर असेल तर पहिल्या ट्रायंगलचा ई डी हा बेस होईल आणि बी डी ईची हाईट ई आहे, म्हणजेच बी डी हा त्याचा काय होईल, बेस होईल. म्हणजेच त्यांची हाईट सारखी आहे. आणि मग हाईट सारखी असेल तर त्याचा आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहोत, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स. मग त्याचा रेशो कसा असतो एरियाचा, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी ई, याचा एरिया भागिले याचा एरिया बरोबर हाईट सारखी म्हणून त्याच्या बेसचा भागाकार करायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी इज इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. दॅट मीन्स ए डी अपॉन डी बी. And what is the reason? Triangles having equal heights. Now in triangle ADE and triangle CDE, सेम ADE आणि CD ह्या दोन ट्रायंगलमध्ये डी जर आपण डी कडनं हाईट पकडली तर याचा बेस होईल एई आणि याचा बेस होईल ई सी. परत पुन्हा या दोघांच्या दोन ट्रायंगलच्या हाईट सारखी असल्यामुळे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स, प्रॉपर्टी नंबर 2, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे त्यांच्या पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी डी ई इज इक्वल टू ए ई अपॉन ई सी. सेम रिझन, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आपण पहा इथला आणि इथला दोन छोटे ट्रायंगल घेतले, इकडं हाईट होती म्हणून बेस ए डी आणि डी बीचा भागाकार घेतला, म्हणजे रेशो घेतला ए डी अपॉन डी बी. कारण तो प्रॉपर्टी आपली, परत पुन्हा सांगतो प्रॉपर्टी, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर विथ इक्वल हाईट्स, की समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस, म्हणजे त्याच्या पायाच्या गुणोत्तरा इतकं असतं, म्हणून ए डी अपॉन डी बी. तसं ह्या दोन ट्रायंगल्सचं ए ई अपॉन ई सी. तिसरा आकडा. आता इन लाईन एल इज पॅरलल, line L is parallel to segment BC. ही दोन लाईन पॅरल असल्यामुळे यामध्ये असणारे जे दोन ट्रायंगल आहेत बी डी सी, की ज्याचा बेस बी सी आहे, आणि ट्रायंगल बी डी ई आणि सी डी ई, हे जे दोन ट्रायंगल आहेत बघा नीट पहा, बी डी ई आणि सी डी ई ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये आहेत, की ज्यांचा बेस डी आहे, बघा ते उलटे आहेत, त्यांचा बेस डी आहे आणि दोन पॅरलल लाईनमध्ये असल्यामुळे त्यांची हाईट सारखी आहे. म्हणजेच ह्या दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सारखी आहे. इज दॅट क्लिअर? ट्रायंगल बी डी ई अँड ट्रायंगल सी डी, बोथ ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट अँड इक्वल बेसिस. दॅट्स वाय area of that triangle is equal, or ratio of area of that two triangle is 1. That is the property number 4. Ratio of area of two triangle with equal heights and equal bases is 1, or they have equal areas. Again listen, triangle BDE and triangle CD, both triangle have same base DE and they are in the parallel lines, so that's why they have equal heights. Hence area of triangle BDE is equal to area of triangle CDE.
triangles having equal heights and equal bases. Now that statement number 3 use in the statement number 1. That means instead of area of BD we can write area of CD. So put area of BD instead of area of BD, put area of triangle CD. That's why statement number 1 change area of triangle ADE upon area of triangle CDE is equal to AD upon DB remains same. Only change area of triangle BDE, and because area of triangle BD is equal to area of triangle CDE. So instead of BD, put CDE only from 1 and 3. So cos is from statement 1 and 3. Now look at the statement 2 and 4. So there is one thing same. Which thing? LHS of that both statement is equal. Area of ED upon area of CD, area of ED upon area of CD. So LHS is same. That's why RHS is same. So it's become AD upon DB is equal to AE upon EC from statement 2 and 4. And that is our to prove AD upon DB is equal to AE upon EC. And hence we can write the statement again. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. Is that clear? So now we learn converse of BPT. BPT means basic proportionality theorem. It is the converse of that theorem. Again listen. Theorem is, what is in the theorem? In that theorem, line parallel to side of a triangle intersects remaining sides in two distinct point. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, ही रेषा एल बीसीला समांतर आहे आणि इतर दोन बाजूंना ती भिन्न बिंदू छेदते, तेव्हा ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. दॅट मीन्स देन दॅट लाईन डिवाइड्स ए बी अँड ए सी इन द सेम प्रपोर्शन. मीन्स त्या लाईनमुळे होणारे पहिल्या बाजूचे दोन तुकडे यांचा रेशो म्हणजे भागाकार बरोबर दुसऱ्या लाईनच्या दोन तुकड्यांचा भागाकार ED upon DB is equal to AE upon EC. That is the theorem. Now in the converse, what is meant by converse? Converse म्हणजे व्यत्यास. जे टू प्रूव्ह असतं ते गिवन होतं आणि जे गिवन असतं ते टू प्रूव्ह होतं. म्हणजे आता हा जो आहे हा आपला गिवन होईल ED upon DB is equal to AE upon EC. आणि प्रूव्ह काय होईल? लाईन एल पॅरलल टू BC. हे आपलं टू प्रूव्ह होईल. म्हणजेच इन ट्रायंगल ABC याचा काय प्रूफ घ्यायचा नाही आपल्याला, याचा प्रूफ नाही आहे आपल्याला. हेच फक्त आपल्याला आता याचं गिवन लिहायचं, टू प्रूव्ह लिहायचं बस. आकृती ह्याच्यामध्ये बघा थेरम काय सांगतो. समजा लाईन एल हीच लाईन बघा, लाईन एल इंटरसेक्ट AB अँड AC इन पॉइंट D अँड E अँड AD upon DB is equal to AE upon EC. म्हणजे जर का ही रेषा दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल आणि जर हा रेशो ह्या दोन तुकड्यांचा रेशो AD upon DB बरोबर ह्या दोन तुकड्यांचा रेशो AE upon EC हा जर समान असेल, then and then that line parallel to the third side, that line parallel to third side, line L parallel to सेगमेंट BC. म्हणजे आता हा कॉन्व्हर्स कसा ओळखायचा.
जर का आपल्याला रेशो सारखे दिले असतील, म्हणजे आपल्याला हे सगळे तुकडे दिले असतील, हे छोटे छोटे साईड्स आहेत ए डी डी बी ए आणि ई सी, हे सगळे भाग आपल्याला दिलेले असतील, तर आपण हे दोन रेशो सारखे दाखवायचे. म्हणजे ए डी अपॉन डी बी करायचं आधी, नंतर ए अपॉन ई सी करायचं. दोन रेशो सारखे आले की आपण डायरेक्ट लिहायचं हेन्स लाईन एल पॅरलल टू बी सी बाय कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. इतका सोपा हा कॉन्व्हर्स आहे. मला वाटतं तुम्हाला बी पी टी आणि त्याचा कॉन्व्हर्स समजला असेल. आता आपण आणखी एक थेरम पाहू. फक्त त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा थेरम येतो, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल यालाच कोनदुभाजकाचा गुणधर्म म्हणतात, यालाच कोनदुभाजकाचा गुणधर्म म्हणतात, किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी असं पण त्याला शॉर्टकट म्हणतात. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी हे शिकण्यापूर्वी आधी मी तुम्हाला अँगल बायसेक्टर काय ते सांगतो. समजा हा अँगल आहे, हा अँगल ए बी सी. जर का ह्या अँगल ए बी सी मध्ये मी हा रे बी डी काढला, बिकॉज ऑफ दॅट रे बी डी, ह्या रे बी डी मुळे इफ अँगल ए बी सी डिवाइड्स इंटू टू इक्वल पार्ट, means what? Angle ABD congruent angle DBC. That means that two angles are congruent. Then and then ray BD is called angle bisector of angle ABC. Is that clear? Again listen. ह्या रे BD मुळे अँगल ABC चे दोन समान भाग होतात. अँगल ए बी डी अँगल डी बी सी हे दोघं कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट असतात म्हणजे यांचं मेजर सारखं असतं. यालाच आपण शॉर्टकट असंही म्हणू शकतो, मेजर अँगल ए बी डी बरोबर मेजर अँगल डी बी सी बरोबर 1/2 मेजर अँगल ए बी सी. मेजर अँगल ए बी डी इज इक्वल टू मेजर अँगल डी बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर अँगल ए बी सी. हे फार महत्त्वाचं आहे. हे जे अँगल बायसेक्टर आहे, मी हे जे लिहिलं आहे की मेजर अँगल ए बी डी बरोबर मेजर अँगल डी बी सी बरोबर 1/2 मेजर अँगल ए बी सी, हे आपल्याला कमीत कमी 25 वेळा 50 वेळा आपल्याला हे वर्षभरात वापरायचे. इतकं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथून पुढे बायसेक्ट आला, बी डी हा बायसेक्टर दिला की तुम्ही लगेच म्हटलं पाहिजे मेजर अँगल ए बी डी इज इक्वल टू बी डी सी इज इक्वल टू 1/2 ए बी सी. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता आपण जाऊया प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. व्हॉट इज द प्रॉपर्टी? द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. आता याचा अर्थ पाहू आपण काय. द बायसेक्टर्स ऑफ अ अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे बायसेक्टर, आत्ता सांगितलं तुम्हाला बायसेक्टर रे बी डी बायसेक्टर आहे. अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर. ट्रायंगलच्या, हे बघा मी तुम्हाला आकृतीत काढून दाखवतो. हा ट्रायंगल आहे, समजा हा ट्रायंगल ए बी सी आहे आणि ह्या ट्रायंगलचा हा जो अँगल आहे ए सी बी, याचा मी बायसेक्टर काढतोय. रे सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. लिसन केअरफुली, बिकॉज दॅट टू अँगल्स आर कॉन्ग्रंट. आत्ता आपण त्याची डेफिनेशन पाहिली. रे सी हा जो बाण आहे खाली गेलेला, हा अँगल ए सी बीचा बायसेक्टर आहे. म्हणजे हे दोन अँगल सारखे झाले, ए सी ई आणि अँगल ई सी बी. इज दॅट क्लिअर? नाव द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ह्या अँगलचा जो बायसेक्टर आहे हा डिवाइड करतो, म्हणजे भाग करतो. काय? साईड ऑपोजिट टू द अँगल. ह्या अँगलच्या समोरील बाजूला आपण ऑपोजिट साईड म्हणतो. ह्या अँगलच्या समोरील
आता ह्या अँगलची अपोजिट साईड कोणती आहे? ए बी. अपोजिट म्हणजे समोरची बाजू. ए बी इज द अपोजिट साईड ऑफ अँगल ए सी बी. मग तो काय करतो? डिवाइड्स द साईड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. राहिलेल्या दोन बाजू ज्या आहेत, समोरची गेली आत्ता, कारण समोरचा तो डिवाइड करतो. राहिलेल्या दोन बाजू ए सी आणि बी सी आहे, यांच्या प्रमाणात तो ह्या बाजूला दुभागतो. थोडक्यात सांगतो शॉर्टकट, ह्या कोन दुभाजकामुळे हा जो बाण आहे, या बाणामुळे समोरच्या बाजूचे दोन तुकडे झाले, त्या दोन तुकड्यांचा भागाकार घ्यायचा ए अपॉन ई बी, आणि ए तुकडा आधी घेतला, किंवा सोपं सांग, त्याच्यापेक्षा सोपं सांगतो, हा कोण दुभाजक आहे बघा, इथं खुणा केल्यात मी, ह्या दोन खुणा केल्यात, याच्या कडेच्या दोन बाजू त्रिकोणाच्या ह्या दोन आहेत बघा, ए सी आणि बी सी. मग मी असं लिहितो ए सी अपॉन बी सी, ह्या दोन बाजूंचा भागाकार बरोबर समोरचे दोन तुकडे आहेत ना, त्यांचा भागाकार घ्यायचा. पण आधी कोणता तुकडा घ्यायचा? मी ए सी आधी घेतली, म्हणून त्याच्या बाजूचा जो ए आहे तो तुकडा अगोदर घ्यायचा, ए अपॉन ई सी. समजा एखाद्याने असं घेतलं सी बी अपॉन सी ए, म्हणजेच बी सी अपॉन ए सी. मग आधी कोणता तुकडा घेणार? बी सी घेतला म्हटल्यावर हा घेणार, म्हणजे काय होईल? बीई अपॉन ए. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही ए सी अपॉन बी सी घेतलं, ए सी अपॉन बी सी आणि बी अपॉन ई लिहिलं, दॅट इज रॉंग. म्हणून काळजीपूर्वक ए सी अपॉन बी सी घेतलं की जी साईड तुम्ही आधी घेतली त्या साईडच्या बाजूचा तुकडा आधी घ्यायचा. समजा ही आधी घेतली तर बी येईल, ही आधी घेतली तर येईल. म्हणजे त्रिकोणाच्या हे दोन ज्या बाजू आहेत, ह्या कोणाच्या मधून कोण दुभाजक गेलाय, बायसेक्टर गेलाय, ह्या कडेच्या दोन बाजूंचा भागाकार घ्यायचा, ए सी अपॉन बी सी बरोबर त्या दोन तुकड्यांचा भागाकार घ्यायचा, ए अपॉन ई सी. याला म्हणतात कोन दुभाजकाचा गुणधर्म, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. हे झालं टू प्रूव्ह. मग गिवन काय आहे? इन ट्रायंगल ए बी सी. बघा आता काय केलं होतं आपण, ह्या ए बी सी मध्ये हा जो सी रे सी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी इंटरसेक्ट. हा बायसेक्टर आहे आणि तो इंटरसेक्ट आहे ए बीला ई मध्ये. इंटरसेक्ट्स सेगमेंट ए बी इन पॉइंट ई. किती सोपं आहे बघा बरं. इन ट्रायंगल ए सी बी किंवा ए बी सी, रे सी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी विच इंटरसेक्ट सेगमेंट ए बी इन पॉइंट ई. दॅट इज आवर गिवन. आता आपल्याला या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन करायची. कन्स्ट्रक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. कन्स्ट्रक्शन करायची कशी? ड्रॉ. आता कन्स्ट्रक्शन इथे करायची आहे, पहा अशी कन्स्ट्रक्शन करायची आहे की ही ए सी वाढवायची आहे, ह्या सी ला पॅरलल लाईन काढायची आहे, पॅरलल अशी. म्हणजे सी पॅरलल बी डी. ड्रॉ रे सी पॅरलल सेगमेंट बी डी. सीई ह्या सी ला पॅरलल बी डी काढली थ्रू पॉइंट बी. ह्या बी मधून अशी सेगमेंट काढली की जी सी ला पॅरलल, या दोन लाईन पॅरलल झाल्या बरं का, सी आणि बी डी. कन्स्ट्रक्शन समजते का? इट्स व्हेरी सिंपल. लाइन्स रे सी पॅरलल सेगमेंट बी डी थ्रू पॉइंट बी. extend AC up to point D. Extend AC up to point D. हा AC काय करायचा? D पर्यंत वाढवायचा आहे, D पर्यंत वाढवायचा आहे आणि मग C पॅरलल BD जोडायची. इज दॅट क्लिअर? आता प्रूफ फार सोपा आहे. पहिलाच आकडा
हा आपला जो हे दोन अँगल सारखे आहेत ना तो लिहितो मी, कारण का हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी बायसेक्टर, म्हणून पहिला आकडा लिहितो अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल ECB, किंवा अँगल ACE बरोबर अँगल ECB लिहिलं तरी चालतं. आणि याचं कारण येईल रे CE इज बायसेक्टर ऑफ अँगल ACB, किंवा याला शॉर्टकट तुम्ही काय म्हणू शकता, गिवन पण म्हणू शकता. आता दुसरा आकडा लिहिण्यापूर्वी CE आणि BD पॅरलल आहे. रे C पॅरलल रे BD अँड सेगमेंट BC इज इट्स ट्रान्सव्हर्सल. बघा बरं, हा आकार तुम्हाला दिसतोय का, असा आकार दिसतोय का, हे बघा ही CE आणि ही BD, असा N आकार दिसतोय का, किंवा झेड आकार दिसतोय का, झेड. ह्या दोन लाईन पॅरलल ह्याची तिरकी दिसते, बरोबर आहे का. हे दोन अँगल तयार होतील की नाही, यांना कोणते अँगल म्हणतात, अल्टरनेट अँगल्स. काय म्हणतात त्यांना, अल्टरनेट अँगल्स. मग आता इथं आपण दुसऱ्या आकड्यामध्ये लिहूयात अँगल, हे बा हा अँगल, हा आणि हा, ह्या झेड आकारामध्ये ECB इज इक्वल टू अँगल CBD. अल्टरनेट अँगल्स. ओके, याला अल्टरनेट अँगल्स दिसतंय ना, सरळ सरळ क्लिअर कट अल्टरनेट अँगल्स. हे झाले अल्टरनेट अँगल. आता आपण त्याच प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल आणि थेरम ऑफ अल्टरनेट अँगल शिकलेलो आहोत. मग हा प्रॉपर्टी का थेरम तुम्ही विचार करून लिहा. तिथे प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल, थेरम असेल तर थेरम. नीट आठवा. जर पॅरलल दिलेला असेल आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट लिहिले तर काय होतं, आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्या दोन लाईन पॅरलल असतात, तेव्हा आपण काय लिहायचो याचा विचार करा आणि मग इथे तुम्ही लिहा. मी सध्या फक्त अल्टरनेट अँगल्स लिहिणार आहे. बघूयात किती लोकांच्या लक्षात येते की ही प्रॉपर्टी आहे का थेरम आहे. आता पुन्हा C पॅरलल सेगमेंट BD, आणि आता ही AC आहे ना, इज इट्स ट्रान्सव्हर्सल. आता मी काय घेतोय, ही AC ट्रान्सव्हर्सल घेतोय. AC इज इट्स ट्रान्सव्हर्सल म्हणजे बघा बरं, ह्या दोन लाईन आता आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली मी आता, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. बघा बरं, हा आणि हा, हे दोन अँगल काय होतील बघा बरं, नीट विचार करा, करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. कोणते येतं, तिसरा आकडा अँगल ACE कॉन्ग्रंट नाही लिहिलं तर चालते. ACE इज इक्वल टू CDB, हा आणि हा करस्पॉन्डिंग. इथे परत इथं थेरम असेल तर थेरमच येईल, इथं प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टी. तुम्ही ठरवायचं काय आहे ते. मुद्दा म्हणून मी जागा ठेवल्यात, तुम्हाला ते इथं लिहून कंप्लीट करायचं आहे. आता जवळजवळ आपल्याला पाहिजे तेवढी माहिती इथं आपण गोळा केलेली आहे. आता बघा, ह्या आकृतीमध्ये हे दोघं सारखे होते, इथं गोल गोल केलेत बघा. हा ना हा सारखा झाला आणि हा ना हा पण सारखा आहे. म्हणजे तुम्ही एक कडे बघा बरं, हा ACE कुठे आहे, हा AC इथं ACE आहे आणि इथं पण आहे. मग मी ह्या ACE ऐवजी हा जो CDB आहे हा इथं टाकतो, म्हणजे काय होईल अँगल. बघा मी 3 वरून स्टेटमेंट 3 मध्ये ACE म्हणजेच CDB आहे. मग मी काय केलं, एकमध्ये ACEच्या ऐवजी काय टाकलं, CDB टाकलं. तसंच एकची दुसरी बाजू काय आहे, ECB, आणि 2 मध्ये पण ECB आहे बघा, हा ECB. ह्या ECBच्या ऐवजी ECB आणि CBD सारखे आहेत, मग ECBच्या ऐवजी मी CBD टाकतो इथं, म्हणजे इथं काय होईल अँगल. परत पहा पुन्हा, ACE ऐवजी 3 वरून मी CDB टाकलं आणि ECB ऐवजी 2 वरून मी CBD टाकलं, म्हणून माझ्या एकमध्ये बदल झाला. ACE ऐवजी CDB आणि ECB ऐवजी CDB लिहिलं मी. फ्रॉम स्टेटमेंट 1, 2 अँड
3 1 2 3 स्टेटमेंटचा यूज केला आहे आपण 1 2 3 हे बा हे दोघं कॉंग्रंट होते हा याला कॉंग्रंट होता आणि हा याला कॉंग्रंट होता आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहे बघा अँगलची अँगलच्या प्रॉपर्टी आठवतात का सिमेट्री ट्रान्झिस्टिव्हिटी वगैरे काही आठवत आहे का त्यातली जी तिसरी प्रॉपर्टी होती ती काय होती जर पहिला अँगल दुसऱ्याशी कॉंग्रंट असेल दुसरा अँगल तिसऱ्याशी कॉंग्रंट असेल तर पहिला आणि तिसरा काय असतो कॉंग्रंट असतो अशी तिसरी प्रॉपर्टी आपण आता इथं वापरली आता बघा बरं इन ट्रायंगल सी डी बीमध्ये बघा ट्रायंगल सी डी बीमध्ये दोन अँगल ऑटोमॅटिक कॉंग्रंट झाले बघा बरं सी डी बी आणि सी डी बी म्हणजे हा अँगल आणि सी बी डी म्हणजे हा अँगल ज्या दोन ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल कॉंग्रंट असतील ट्रायंगलमध्ये सी डी बी सी बी डी बी डी सी सगळे सारखे असते 6 नाव असतात ट्रायंगलला सी हां इथं जे अँगल आहे 4 नंबरला हा इथं काय झालं आहे बघा ए सी ई ऐवजी सी डी बी लिहिला आहे आणि ई सी बी ऐवजी सी बी डी पाहिजे होता चुकून माझ्याकडनं तो सी डी बी लिहिला गेला आता बघा सी डी बी आणि सी बी डी हे दोन अँगल सारखे आहेत मग ज्या ट्रायंगलमध्ये दोन अँगल सारखे असतात त्या अँगल समोरच्या बाजू पण सारख्या असतात हा आपण कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेस ट्रायंगल शिकलेलो आहोत कोणता आहे तो कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेस अँगल दोन सारखे आले की नाही त्या अँगलच्या समोरील याच्या समोरची ही बाजू याच्या समोरची ही बाजू म्हणजे सी डी आणि सी बी हे कॉंग्रंट होतील सी डी कॉंग्रंट सी बी कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेस ट्रायंगल थेरम इट इज अ कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेस ट्रायंगल थेरम आता मी छोट्या ट्रायंगलमध्ये दोन बाजू सारख्या आणल्या आता मी मोठ्या ट्रायंगलमध्ये बघा इन ट्रायंगल ए बी डी नीट पहा आता ए बी डीमध्ये इन ट्रायंगल ए बी डी हा मोठा ट्रायंगलमध्ये सीई पॅरलल बी डी हे आपल्याला आपण घेतलेलं आहे ना कन्स्ट्रक्शनमध्ये मग बघा बरं अशी आकृती आहे आणि ही लाईन जी आहे ही याला पॅरलल आहे ही लाईन याला पॅरलल आहे मग मला सांगा आत्ताच आपण एक थेरम पाहिला बी पी टीचा जर त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते म्हणजे हे भागिले हे बरोबर हे भागिले हे होईल की नाही म्हणजे याचा अर्थ इथं काय होईल काय भागिले काय ए सी अपॉन सी डी बरोबर ए ई अपॉन ई सी ए ई अपॉन ई बी काय वापरलं आपण बी पी टी थेरम वापरला बाय बी पी टी थेरम काय वापरला बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम आपण शॉर्टकट नाही लिहायचा मी लिहिला आहे म्हणजे तुम्हाला अलाउड नाही तो बाय बी पी टी थेरम 7वा आकडा आता हा जो बी पी टी आहे मी इथं काय करणार फक्त हा जो सी डी आहे ना सी डीच्या ऐवजी मी फक्त सी बी टाकणार बघा बरं ए सी अपॉन सी बी बरोबर ए ई अपॉन ई बी म्हणजेच मी फ्रॉम स्टेटमेंट 5ची किंमत 6 मध्ये टाकली 5 and 6 थोडक्यात सांगतो हे झालं प्रूफ आपलं प्रूफ संपलेला आहे परत थोडक्यात सांगतो आपण काय केलं आहे ही जी हा जो ट्रायंगल होता इथं जी कन्स्ट्रक्शन केली ही अतिशय महत्त्वाची आहे ह्या सीला पॅरलल बी डी काढलेला आहे आणि मी 3 गोष्टी मी पाठ करायची गरज नाही आहे मी 3 गोष्टी लक्षात ठेवल्या हे दोन अँगल कॉंग्रंट कारण हे दिलेलं आहे आपल्याला गिवन पहिला आकडा नंतर ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि बी सी त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे मग मी हे दोन अँगल घेतले याला आपण कोणते म्हणतो अल्टरनेट अँगल्स म्हणतो हा दुसरा आकडा झाला परत ह्या दोन लाईन पॅरलल आणि ए सी ट्रान्सव्हर्सल घेतली मग मी हा अँगल आणि हा अँगल इथं आता तुम्हाला दाखवलं मी हा आणि हा हे दोन अँगल कॉंग्रंट आहेत आपण करस्पॉन्डिंग अँगल्स घेतले मग हा याला कॉंग्रंट हा याला कॉंग्रंट आणि हा याला कॉंग्रंट आहे म्हणजेच हे दोघं जण कॉंग्रंट झालेले आहेत सी डी बी आणि सी बी डी हे दोघं कॉंग्रंट झालेत आणि मग ते दोन ट्रायंगल ह्या ट्रायंगलमध्ये दोन अँगल कॉंग्रंट आहेत म्हणजेच त्या अँगल समोरच्या साईड कॉंग्रंट आहेत म्हणून सी डी कॉंग्रंट सी बी कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेस ट्रायंगल थेरम हे सगळ्यात महत्त्वाचं हे शोधलं आपण
आणि हे शोधल्यामुळे आपण काय केलं, मग मोठ्या ट्रायंगलमध्ये BPT वापरला. इथं तुम्हाला आता दाखवलं मी. आणि BPT लिहिला बाय BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शन थेरम. आणि CDच्या ऐवजी काय टाकलं, फक्त CB टाकलं, की जे आपण 5 मध्ये लिहिले. आणि ऑटोमॅटिक AC अपॉन CB, CB म्हणजे BC, AC अपॉन BC, A अपॉन EC. अशा पद्धतीने आपण फार महत्त्वाचा थेरम पाहिलेला आहे. हे दोनही आजचे जे थेरम आहेत, आता फक्त एक कॉन्व्हर्स सांगतो थोडक्यात. हा जो आहे आत्ताचा, याचा कॉन्व्हर्स काय आहे. आत्ताच तुम्ही समजा असं हा ट्रायंगल आहे आणि हे ABC आणि D. ही जर का AD हा बायसेक्टर असेल तर काय थेरम होतो, आत्ताच आपण शिकलो. ह्या जो बायसेक्टर आहे याच्या कडेच्या 2 बाजू घ्यायच्या, AB भागिले AB अपॉन AC बरोबर. आता समोरच्या बाजूचे तुकडे घ्यायचे, AB आधी घेतला म्हणून BD आधी घ्यायचा, PD अपॉन DC. समजा मी आकृती बदलली, नीट काळजीपूर्वक पहा. LMNT आणि हा बायसेक्टर दिलाय, खूण आहेत की नाही ह्या, मग कडेच्या 2 बाजू घ्यायच्या. मग काय होईल, LM घेतली मी तर LM भागिले LM अपॉन NM बरोबर. आता LM आधी घेतली म्हणून हा तुकडा आधी घ्यायचा, LT अपॉन TN किंवा NT. समजा उलटी आकृती काढली, सॉरी अशी नाही, अशी आकृती काढली, हा बायसेक्टर घेतला PQR आणि S. आता हा बायसेक्टर घेतला, ही चिन्ह दिसते की तुम्हाला सारखे. मग कडेच्या 2 बाजू घ्यायच्या. कोणत्या कडेच्या 2 घेतल्या, PQ अपॉन PR. आधी कोणती घेतली, PQ, मग समोरचा तुकडा घ्यायचा QS अपॉन SR. अशा पद्धतीने तुमच्या आता लक्षात आलं असेल की अँगल बायसेक्टर थेरम अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा. आता समजा ट्रायंगलमध्ये समजा मी असं काढलं आणि जर का आपल्याला इन ट्रायंगल ABC मध्ये समजा असं दिलं असेल AB अपॉन BC, हे बघा A भागिले हे बरोबर AD भागिले DC असं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय दिलं आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ती दिली आपल्याला. बघा ना, हा ह्या 2 बाजूंचा रेशो बरोबर ह्या रेमुळे हे जे 2 तुकडे झाले, ह्या 2 तुकड्यांचा रेशो म्हणजे भागाकार, ह्या दोघांचा भागाकार बरोबर ह्या दोघांचा भागाकार, हे दिलेलं आहे आपल्याला. आणि मग जर हे भागिले हे बरोबर हे भागिले हे असेल तर डोळे झाकून BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. दॅट इज टू प्रूव्ह. हे टू प्रूव्ह झालं आणि हे काय झालं, गिवन झालं. हा झाला कॉन्व्हर्स कुणाचा, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आजच्या पुरता आपण एवढे 2च थेरम बस. याच्यामध्ये आणखी एक थेरम आहे, जो थेरम आपण पुढच्या तासाला पाहूयात. तो थेरम पण पाठांतराचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. सध्याच्या पुरतं फक्त तुम्ही काय करायचं, हा जो BPT आहे हा थेरम लिहायचा आहे. तुमच्याकडे आहे आत्ता का पानावर, थेरम लिहायचा आहे, त्याचं आकृती काढायची आहे, गिवन लिहायचं, सगळं आहे ते, फक्त छानपैकी उतरून काढायचं आहे. कॉन्व्हर्स लिहायचा आहे. पुस्तकात कॉन्व्हर्स हा पेज नंबर 9 वर असेल मला वाटतं, पेज नंबर पेज नंबर 7 वरच आहे बघा. कॉन्व्हर्स पेज 7 वर आहे. कॉन्व्हर्स लिहा, त्याचे फक्त स्टेटमेंट आणि गिवन आणि प्रूफ लिहा फक्त. त्यानंतर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे ती लिहा, त्याचे पण सगळं इथं डिटेलमध्ये आहे. त्याच्यावरनं सगळा प्रूफ लिहा, त्याचा कॉन्व्हर्स पण लिहा. हे 4 थेरम आता आपल्याला पूर्ण करायचे आणि पुढच्या तासाला आपण तिसरा जो थेरम आहे अतिशय महत्त्वाचा ते पाहूयात. आजच्या पुरतं थांबूयात आपण. धन्यवाद.